ऑफिशियल गॅझेट काय निघालेलं नाही आहे. ऑफिशियल गॅझेट महापालिका किंवा इलेक्शन कमिशन जेव्हा डिक्लेअर करेल त्यावेळेला ऑफिशियली त्याचं मान्यता मिळेल. आता राजकीय पक्षांनी डिक्लेअर करून उपयोग काही नाही, कारण राजकारणी लोक सत्ताधारी असोत किंवा विरोधी असोत ही कोणत्याही पद्धतीने डिक्लेअर करू शकतात आणि त्यांच्या डिक्लेरेशनला कोणी महत्त्व फारसं देत नाही, कोर्टामध्ये टिकणार पण नाही. आणि हे जर कधी सभागृहामध्ये आले आणि आमच्यासारखे नागरिक जर कधी कोर्टामध्ये गेले तर सभागृह हे बिनविरोध आले ते सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकणार नाही असं माझं मत आहे. बिनविरोध दोन उमेदवारांमध्ये होऊ शकत नाही, बिनविरोध एका उमेदवारामध्ये होतं. बॅलेट पेपरवरती जर कधी इलेक्शन घेतली असती तर नोटा ऑप्शन नसता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जर कधी नोटा हा ऑप्शन जर कधी बॅलेट ह्याच्यावरती EVMवरती आला आहे तर EVMवरती मला वरचा कोणताच उमेदवार मान्य नाही म्हणून नोटा दाबतो की नाही आपण. आता उमेदवार कोणी नाही आहे, एकच उमेदवार असेल, तोही मला मान्य नसेल तर ते मला बटन दाबायचा अधिकार आहेच ना. म्हणजे ते EVMवरती राहिलंच पाहिजे आणि EVM पण लागलंच पाहिजे. EVM जर कधी KDMCचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणत असतील की आम्ही मशीन लावणार नाही तर ते पूर्णपणे बेकारीचे ठरेल आणि तसं होऊ शकत नाही. तशी आपण नोटीस देऊ जेव्हा ऑफिशियल डिक्लेरेशन होईल तेव्हा, आणि ऑफिशियल डिक्लेरेशन झालं की आपण कोर्टात शोधावं. कोर्टात जायला सांगतात. आताची सध्याची परिस्थिती आहे, या संदर्भात कुठल्या अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं आहे का आणि पुढची प्रोसेस काय झाली आहे का अशी? मी अजूनपर्यंत कोणत्या अधिकाऱ्याशी बोललो नाही किंवा मला संपर्क साधला नाही कोणत्या अधिकाऱ्यांनी. परंतु जर कधी ऑफिशियल डिक्लेरेशन उद्या सोमवार आहे, उद्यापासनं जर ऑफिशियल डिक्लेरेशन झालं आणि त्यांनी जर कधी घोषित केले विजय उमेदवारांना बिनविरोध झाले म्हणून, तर आपल्याला ऑप्शन ओपन राहणार आहे, कारण तो एक कागद आपल्याला कोर्टात द्यायला पुरेसा आहे. बाकीच्या उमेदवारांना बिनविरोध केलं आणि यादी माझ्याकडे आली, यादी आल्यानंतर आपण कोर्टामध्ये जाऊया. नेमकं तुम्ही न्यायालयात जाणार, कुणाला पार्टी बनवणार? इलेक्शन कमिशन, KDMC आणि राज्य शासन ह्या तिघांना पार्टी बनवणार आपण. कुठल्या बेसवरती बनवणार? माझा अधिकारच म्हणजे माझा इन द सेन्स मतदाराचा अधिकारच तुम्ही काढून घेतलात ना. मतदाराचा अधिकार, नोटा वापरण्याचा अधिकारच काढून घेतलात. नोटा कधी येईल ज्यावेळेला म्हणजे 11 उदाहरणार्थ 11 उमेदवार असेल की 10 उमेदवार असेल तर 10 मला पसंत नाहीत ह्याच्याकरता नोटा वापरल्या जातं ना. 9साठी नोटा वापरल्या जात नाही, 10साठी नोटा वापरल्या जाईल किंवा 11 असेल तर 11साठी नोटा वापरल्या जाईल. मग एक उमेदवार मला मान्य नाही हा ऑप्शन मला मिळालाच पाहिजे. आणि जस्टिस सूर्यकांत जे आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत त्यांनीसुद्धा म्हटलं की बिनविरोध होऊ शकत नाही कोणतं इलेक्शन. आणि संविधानाचं रक्षण करायचं झालं तर सुप्रीम कोर्ट एवढं कोणीच सजग नाही त्यामुळे कोर्ट ही आपली बाजू उचलून धरेल असं मला वाटतं आहे. दुसरी गोष्ट बनली की विरोधक, म्हणजे याला ते जबाबदार कोण आहेत? कारण विरोधक आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला, मात्र ऐन वेळेला त्यांनी पाठी घेतला आहे. मला वाटतं सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही त्याला जबाबदार आहेत. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाने प्रलोभनं दिली किंवा दमदाटी केली असेल, कल्पना नाही मला काही, आणि विरोधकांनी ते ऐकून घेतलं, प्रलोभनं दिली, त्याला भुलले असतील असं वाटतंय. त्यामुळे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत असं मला वाटतं. आधी अधिकृतपणे जाहीर करून दे महापालिके किंवा इलेक्शन कमिशनला, त्याच्यानंतर आम्ही लगेचच्या लगेच कोर्टामध्ये जाऊ. ही जर कधी हा प्रकार आपण ऐकून घेतला तर हे इलेक्शन हे शेवटचं राहणार आहे. आत्ता 21 उमेदवार बिनविरोध आले, 20-21 जे आहे, पुढच्या वेळेला 122 उमेदवार बिनविरोध येतील आणि मग तुम्हाला ऑप्शन राहणार नाही. इलेक्शन नाही सिलेक्शन होईल. आणि सिलेक्शन कसं होतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ज्यांना धनदानगे आहेत किंवा ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ते निवडून येतील, सिलेक्शन होईल त्यांचं, इलेक्शन होणारच नाही. आम्हाला ऑप्शन राहणार आहे की नाही, सिलेक्शन झालं तर ऑप्शन राहणारच नाही आम्हाला. भविष्यामध्ये आमची पिढी जी पुढची येणार आहे त्या पुढच्या पिढीला इलेक्शन आम्ही मतदान करत होतो की आम्ही मतदार होतो हे सांगायची वेळ येईल आम्हाला.